कन्नड पाट्यांविरोधात मनसे ठाकरे गट आक्रमक झालाय। कणेरीतल्या सिद्धगिरी मठावरील कन्नड पाट्या हटवलेल्या आहेत। मनसेनं कन्नड फलक फाडून पेटवलेले सुद्धा। कर्नाटकमध्ये मराठी भाषेतील पाट्यांना विरोध केला जातोय आणि याचाच निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाला हे लक्षात आलं पाहिजे की आज इथं काही तर कार्यक्रम म्हणून प्रत्येक ठिकाणी कन्नड बोर्ड लावलेले आहेत। एकीकडे बेळगावमध्ये जे आमचं हक्काचं आहे, भविष्यात आमचं होणारा महाराष्ट्राचं, त्या बेळगावमध्ये मराठी फलक काढून सक्ती करतायत, दादागिरी तिथलं सरकार करतायत आणि इथं आमच्या जखमीवर मीठ चोळायचं काम जर कोण लोक करत असतील तर चुकीचं आहे। जिल्हा प्रशासनाने ताबडतोब यात लक्ष घालावं। काय करते शासन, मुख्यमंत्री महोदय काय करतायत, समन्वयक जे आहे ते काय करतायत, त्या मंत्री महोदय इथं आलं पाहिजे आणि स्वतः बोर्ड काढले पाहिजे। तुमचं मराठीवर खरं प्रेम आहे ना, महाराष्ट्रावर तुमचं प्रेम आहे ना, तर तुम्ही स्वतः आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे जिल्हा प्रशासनाला ताबडतोब इथे बोर्ड काढा। महाराष्ट्रात मराठी लावा सोडून तुम्ही कन्नड का लावला? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा मराठीसाठी जो अजेंडा होता तो अजेंडा संपूर्ण महाराष्ट्राने देशानं बघितला आहे आणि या ठिकाणी तुम्ही कर्नाटकात महाराष्ट्रात असून कन्नड बोर्ड लावताय। पहिला यांचा धिक्कार करतो या ठिकाणी मी। आणि जिथं जिथं जेवढे बोर्ड कर्नाटकचे आहेत तेवढे सगळे बोर्ड काढणार, जाळणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीसाठी स्वतःच्या जीवाचा पण विचार करणार नाही आम्ही। आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानं संपूर्ण जेवढे बोर्ड इथं जे लावलेले आहेत ते मराठी तिने लावले पाहिजे, कन्नडमध्ये लावता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।